नमस्कार महाराज मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 20 ते 30% खर्च वाढणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय मित्रांनो, जिथे तुम्हाला 100 रुपये लागणार होते तिथे तुम्हाला आता 130 140 रुपये खर्च लागू शकतो. तुम्ही मागच्या न्यूज बघा मित्रांनो, 2 दिवसाच्या अक्षरशः मुंबईमध्ये 50% हॉटेली बंद. का बंद? चेन्नई राहू द्या, बेंगलोर राहू द्या, राजस्थान राहू द्या, गुजरात राहू द्या, सगळीकडे हॉटेली बंद पडत चालले आहेत. एकच कारण आहे त्याचं वालं, ते म्हणजे एलपीजी गॅसच भेटत नाही. आता तुम्ही म्हणाल एलपीजी गॅस का भेटत नाहीये, ब्लॅक झालंय का? नाही महाराज, हा एलपीजी गॅस येत होता आपल्याला कतर या देशाकडनं, आणि कतर हा मिडल ईस्ट मध्ये असणारा देश आहे. तिकडे जोरात युद्ध चालू आहे. आता तुम्ही म्हणाल युद्ध तर इराण आणि अमेरिका आणि इस्रायलचं चालू आहे, कतरचा काय संबंध? त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजाव्या लागतील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या. तुम्हाला थोडक्यात सांगतो हा सगळा लफडा काय आहे. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, जो देश आहे ना, इथे बसलाय मित्रांनो इराण, आणि इथे फक्त हे जे आहे ना 33 किलोमीटरची नेक आहे, आणि मध्ये जो आहे ना हे सगळे देश आहेत, आणि तिकडनं सगळं ऑइल इकडे बाहेर येतं. आता इथे इराण आहे एका साईडने पूर्ण, आणि इकडनं हे जे घर दिसतंय मागणं, इकडे बसलेला आहे ओमान, नंतर मागे दुबई, नंतर मागे सौदी अरब, नंतर मध्ये कतर, नंतर तिकडे कुवेत, वरती टर्की, आणि इकडच्या पूर्ण साईडने जो आहे तो इराण आहे. आणि जे जे जहाज तिकडून भरून येत आहेत ते इथनं जावं लागतंय त्यांना, आणि मग तो म्हणतोय या आता तुम्हाला धावतो. का धावतो मित्रांनो? अक्षरशः त्यांच्या सिव्हिलियनवर हल्ले व्हायला लागलेत. अक्षरशः पूर्ण इराणच्या पाईपलाईन जळत आहेत. गावागावामध्ये आग लागली, शहरामध्ये आग लागली, अक्षरशः वाईट परिस्थिती आहे तिथे. आता तो म्हणतोय मला नाही ना, तर कोणालाच नाही. आता ते का करतायत? तुम्ही म्हणाल यार त्या अमेरिकाशीच भांडणा, इकडे का तू त्रास देतोय? तर काय महाराज, की जो वर्ल्डचा प्रेशर आहे तो त्या अमेरिकेवर पडला पाहिजे, आणि हे थांबलं पाहिजे, आणि हे पडायला सुरुवात झालेली आहे महाराज. तुम्ही बघू शकता इथे जे येत आहे ना जहाज, तो इथे काय करतोय, काय तिथे हल्ले मिल्ले नाही करत आहे. इथे जे येत आहे ना मित्रांनो, तो इथे तर काही हल्ले वगैरे नाही करत आहे. फक्त काय करतोय महाराज माहिती आहे का? फक्त सिग्नल जे आहेत ना ते ब्लॉक करून देतोय, जामर बसून दिले. सगळे जहाज तिथेच फिरतायत, काहीच समजत नाही, आणि जहाज बाहेरही निघत नाहीयेत. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे. त्यामुळे मित्रांनो, जवळजवळ जे ऑइल आहे ना, जे आपल्याला $40 प्रति बॅलर भेटायचं, आपण $35 ते $40 रशियापासून घ्यायचो मित्रांनो. आज त्याची किंमत $115 प्रति बॅलर आहे. म्हणजे एक बॅलरमध्ये जवळजवळ 159 लिटर क्रूड ऑइल येतं, आणि ते क्रूड ऑइल आपल्याला पहिले 35 ते 30 रुपये लिटर पडायचं, ते आज 65 रुपये लिटर पडत आहे. मित्रांनो, 35 रुपये लिटर आपल्याला घरात पडायचं, एखादी रुपये खर्च लागायचा, आणि उरलेला जो आपण गव्हर्नमेंट जे आहे ते आपल्याला 100 रुपयाला विकायचं. म्हणजे जवळजवळ 70 ते 80 रुपये प्रॉफिट कमवायचं. आणि या प्रॉफिटमधून लाडकी बहीण असू द्या, इतर योजना असू द्या, थोडा भ्रष्टाचार असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. पण आता डायरेक्ट इम्पॅक्ट जो 35 रुपयावरनं डायरेक्ट आला आहे जवळजवळ 60 रुपयावरती मित्रांनो. आता गव्हर्नमेंटकडे किती रुपये येतो? एकदम कमी. मग आता हे कुठून निघणार आहे हा खर्च? गव्हर्नमेंटना तर पैसे देणार आहेत, जे नोकरदार आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना तर देणंच आहे, ते तर सुटणारच नाहीये. मग तो खर्च वाढवला जाणार आहे इनडायरेक्टली तुमच्यावर. मग काही ना काही वाढवलं जाईल, काही स्कीमा कट केल्या जातील, सगळ्या पद्धतीने आपल्याला कोंडीत धरण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी वाईट खबर अशी आहे की जवळजवळ जो गॅस सप्लाय 70% सप्लाय करण्याचं ठरवलेलं आहे. आता 70% प्रोडक्शनसाठी जर सप्लाय करण्याचा ठरवलं आहे, तर तुम्हाला भेटणारा 10-26 युरिया, पोटॅश वगैरे हा जो आहे कमी भेटेल. नंतर त्याची ब्लॅकिंग होईल, ब्लॅकिंगमध्ये मग तो उलट महाग भेटेल, आणि एका अर्थाने शेतकरी मरेल. तुम्ही म्हणाल यार पेट्रोल वाढलं, तर मी कुठे एवढं पेट्रोल रोज वापरतो, मला महिन्यामध्ये 2000चं पेट्रोल लागतं. नाही महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मला मुंबईवरनं एखादी गोष्ट मागवायची, 5 आयटम मागवायचे, मला लागतंय भाडं 100 रुपये. किती? 100 रुपये. तर एका आयटमवर मला खर्च किती आला रे? 20 रुपये. आता तोच वाहणारा जो आहे, जो घेऊन येणार आहे, त्याला खर्च लागतोय पेट्रोलला 200 रुपये. आणि त्यांनी सांगितलं साहेब मी आता 200 रुपये घेईल त्याला पाचवाडीपर्यंत पोहोचायला, त्याला जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचायला मुंबई ते. तर माझा एका आयटमवर लोड किती आला? 40 रुपये. आता 40 रुपये जर लोड आला, तर मी जे 40 रुपये बी ठेवील, ती आयटमची किंमत बी ठेवील, आणि नंतर मी माझा प्रॉफिट ठेवून आणि तुम्हाला देईल. इनडायरेक्टली खर्च कोणाचा वाढणार आहे? तुमचा वाढला. ही सगळी परिस्थिती अशी होईल. आता तुम्ही मला याच्यावर सरकार काय करतंय? मित्रांनो, इथे सरकार काहीच करू शकत नाही. हे खूप वरच्या लेवलचं काम आहे. आपण जरी असलो तर आपण आपली पात्रता अजून खूप खालच्या लेवलला आहे की काही फरक पडेल बा, ठीक आहे आपल्याला दावलं जातं आपण असं तसं, पण ॲक्च्युअलमध्ये आपण काहीच नाही आहोत.
आपण फक्त वॉच अँड वेटच्या भूमिकेमध्ये काय चालतंय काय होते बघतोय. आपण काही रिॲक्शनही करू शकत नाही आणि काही बोलू शकत नाही. इकडे बोलायला गेलो तर इकडे नाराज, इकडे बोलायला गेलो तर इकडे नाराज. सगळ्यांकडनं आपले रिलेशन चांगले आहेत. तर पुढे भविष्यात काय निर्णय होतो बघू. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.